नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज संध्याकाळी मी हलकं काहीतरी खावं असं हे केलं आणि मला उपवास, मिस्टर एकटे जेवायला काय करू स्वयंपाक कळेना। मग मी रवा भिजत घातला अर्ध्या तासापूर्वी। तर मी आज बनवत आहे रव्याचे थालीपीठ, व्हेजिटेबल थालीपीठ। त्याच्यात मी अर्धा तास अगोदर मी रवा भिजत घातला आहे। त्याच्यामध्ये आता थोडंसं मी त्या रव्यामध्ये टाकणार आहे, थोडं चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ। आणि त्याच्यासाठी मी भाज्या कापलेल्या आहेत। इथं मी कापला आहे टॅमॅटो, कांदा, आपला शिराचा दोडका, सिमला मिरची, आपली हिरवी तिखट मिरची आणि ह्याच्यामध्ये 2-3 तोंडल्या कापलेल्या आहेत मी। आणि चवीनुसार मीठ आणि आता तवा तापायला ठेवलेला आहे डोस्याचा आणि तेल, आणि त्याच्यावरती झाकण्यासाठी ताट ठेवलेलं आहे। तर मी आता सुरुवातीला करत आहे, थोडे करणार आहे मी गरम गरम। त्यासाठी मी आता ह्या डब्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे थोडासा कांदा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ऐन टायमाला जर काही सुचलं नाही तर पटकन रवा भिजत घालायचा। भाज्या असतात घरात आपल्या, त्या कापायच्या, लहान मुलाला पण द्यायच्या। असं तर मुलं भाज्या खात नाहीत। जर तुम्ही ह्याच्यातून भाज्या दिल्या तर मुलांना भाज्या मिळून जातात, पोषण मिळत, प्रोटीन, सगळं विटॅमिन्स वगैरे मिळतात। आणि हिरवी मिरची तुमच्या तिखट तुम्ही जसं खाता त्यानुसार टाकायची हिरवी मिरची। थोडी सिमला मिरची टाकली आहे मी, थोडी तोंडली टाकली आहे, थोडासा दोडका पण टाकलेला आहे मी। आता थोडासा टॅमॅटो घेत आहे, टॅमॅटो टाकत आहे थोडासा। आणि आता मी चवीनुसार मीठ घेत आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला खारट लागतं आणि लागतं त्यानुसार तुम्ही मीठ टाका। आणि अगोदर मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये घालत आहे मी रवा भिजलेला। रवा असा छान मस्त भिजलेला आहे। आता मी ह्याच्यात रवा घालत आहे। तुम्हाला जसा लागेल तसं त्या अंदाजानुसार घाला। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। आपण मीठ वगैरे पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये। एकजीव झालं ना तसं छान भाज्या सगळ्या त्याच्यात मिक्स होतात। त्याच्यासाठी एकजीव करून घ्या। सकाळी तर नाश्ता खरंच चांगला आहे। ह्याचे तुम्ही आप्पे पण करू शकता। हेच मिश्रण तुम्ही जर आप्याच्या भांड्यात टाकलं तर झाले तुमचे आप्पे तयार। रवा तुम्हाला जर बारीक जाडसर वाटत असेल तर तुम्ही हे रवा भिजलेला मिक्सरमध्ये थोडंसं हलकं फिरून हा एकजीव करू शकता मिश्रण, रवा बारीक करून। पण मी काय रवा बारीक करून घेतलेला नाही आहे, जिरं वगैरे टाकलेले नाही आहेत मी। हे सर्व आपलं एकजीव झालेलं आहे मस्त, बघा छान असं आपलं झालेलं आहे। आता इथं आपला तवा तापलेला आहे का बघते। हो, आपला तवा पण तापत आलेला आहे। आता त्याच्यासाठी मी तेल घेत आहे। हे आपलं तेल घेते मी राईस ब्रान, वेस्टेजचं राईस ब्रान ऑइल। हेल्दी, छान हेल्थसाठी चांगलं आपलं राईस ब्रान ऑइल आहे वेस्टेजचं। खरंच हे तेल आहे ना, तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला काय वाटतं आपल्या नेहमीच्या तेलामध्ये आणि ह्या राईस ब्रान तेलामध्ये। आता तवा छान आपला तापलेला आहे। मी तेल सोडते आहे। तेल छान पसरवून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये आता आपलं डोश्याचं, थालीपीठाचं एकजीव केलेलं सर्व मिश्रण आहे ते सोडते। तुम्ही मोठे करू शकता, पण मी छोटे करून घेते आहे।
जरा जाडसर ठेवायची. वरून थोडं तेल घालूया. त्याच्यावर ताट पालतं घालूया. आणि हे खरंच खूप चविष्ट आणि स्वादिष्ट राहतात. आणि संध्याकाळी कोणी डाएट असेल, लाईट जेवायचं असेल, तुम्ही हे घेऊ शकतात. आता मी हे त्यात दुसरं पण एक घावणं एक हे होईल त्याच्यामध्ये थालीपीठ. दुसऱ्या थालीपीठासाठी मी परत हे थोडंसं ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपेही करू शकता सुंदर. बारीक रवा घ्यायचा पण ह्याच्यासाठी, आणि जाडसर रवा असेल तर तुम्ही मिक्सरला काढू शकता भिजू घालून. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याही भाज्या ॲड करू शकतात. फ्लावर बारीक कापलेला, कोबी, अजून दुसऱ्या भाज्या किंवा फरसबी. मुलं खात नसतील ना, तर अशाद्वारे मुलांना जर खायला दिलं ना, भाज्या त्यांच्या पोटात जातात. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पालक, मेथी अशी बारीक कापून त्याचेही तुम्ही घावणे टाईप थालीपीठ वगैरे करू शकता. आता आपलं हे थालीपीठ झालं का बघूया आपण. झालेलं आहे आपलं हे थालीपीठ. सुंदर असं पतलं आहे, छान झालेलं आहे.